परभणी जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक बिनविरोध. अध्यक्षपदी अब्दुल अजीज उर्फ सगरू यांची निवड झाल्याबद्दल मित्रपरिवाराकडून सत्कार. परभणी जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी अब्दुल अजीज उर्फ सगरू यांची निवड झाल्याबद्दल आज शहरातील माळी गल्ली परिसरातील इम्रान रुबी यांच्या कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नदीम इनामदार, विशाल बुधवंत, नगरसेवक मोहसिन खान उर्फ अड्डू, नगरसेवक नईम बॉन्ड, युसुफ सर, माजी नगरसेवक शेख खाजा, इम्रान रुबी, असलम खान, डॉक्टर अरशद बेग, पत्रकार सलीम इनामदार, शेख इब्राहिम, अक्रम खान, बाबूभाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी अब्दुल अजीज यांचा पुष्पहार घालून व शुभेच्छा देत सत्कार केला. यावेळी बोलताना मान्यवरांनी मजूर संघटनांच्या प्रश्नांसाठी अब्दुल अजीज प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच संघटनेच्या माध्यमातून मजूर संस्थेच्या हक्कांसाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न केला जाईल. तसेच तळागाळातील सर्व मजूर संस्थांना सोबत घेऊन कार्य केला जाईल असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे मित्र श्री शगरूभाई हे परभणी जिल्हा मध्यवर्ती परभणी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बिनविरोध निवडून आल्यामुळं आज या ठिकाणी आमचे मित्र इम्रान भाईच्या ऑफिसवर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नेते आमचे मित्र नदीमभाई इनामदार, अड्डूभाई, डॉक्टर साहेब आणि आमचे सगळे कंपनी मित्रपरिवार यांच्यातर्फे छोट्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परभणी जिल्हा मजूर फेडरेशनची व्याप्ती अतिशय मोठी असून सगळ्या तालुक्याच्या मजूर संस्था त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असतो आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे 33% कामं हे मजूर फेडरेशनला आले पाहिजे असा एक नियम आहे. आणि शगरूभाई मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत हिरिरीने त्या ठिकाणी काम करतात. मला खात्री आहे आणि विश्वास आहे की शगरूभाई त्या पदाला न्याय देतील. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, इरिगेशन असेल, प्रत्येक ठिकाणातून 33% कोठा आणतील आणि मजूर संस्थेच्या प्रत्येक तालुक्यातल्या त्या संस्थेला योग्य न्याय देतील असं आम्हाला अपेक्षा आहे.